हॅलो फ्रेंड्स, आज मी घराच्या बाहेर कुठेही नाही आहे, तर मी आहे आज माझ्या घराच्या किचनमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू. त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य: 1 चमचा तूप, 1 वाटी तीळ, 1 वाटी जेवढे तीळ आहेत त्याच वाटीने 1 वाटी गूळ आणि चिमूटभर सोडा आणि थोडेसे शेंगदाणे. ते आपण भाजताना घेऊ, याच्यामध्ये ठेवायचे राहिलेत म्हणून सांगते. आपण सर्वप्रथम तीळ व्यवस्थित भाजून घेऊया. हे तीळ बारीक आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्यांना सारखं हलवत राहावं लागतं आणि चेक करून पाहू आता आपण की हे भाजून झालेत का. हे व्यवस्थित कुरकुरीत भाजून झाले हे काढून घेऊ. आणि मी सांगितल्याप्रमाणे थोडेसे शेंगदाणे आपण कढईमध्ये खरपूस भाजून घेऊ. आणि भाजून झाल्यानंतर त्यांना थोडंसं आपण अर्धवट कुटून घेऊ. शेंगदाणे कुटून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे त्याच मिश्रणावर. तिळावरती शेंगदाणे तसेच ठेवायचे भाजलेले एकत्र आणि 1 चमचा तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण 1 वाटी गूळ घेतला आहे तो पातळ करूया आपण कढईमध्ये. गूळ पातळ व्हायला थोडा वेळ लागतो, कारण की आपण ह्याला खूप मोठा गॅस नाही करू शकत. मध्यम आचेवरती आपल्याला गूळ पातळ करावा लागतो, त्यामुळे थोडा वेळ लागतो. लवकर गूळ पातळ होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये घालू 1 चमचा पाणी. 1 चमचा पाणी घातल्यामुळे गूळ जरा लवकर पातळ होण्यास मदत होते. हे गुळाचे खडे होते बारीक बारीक, त्याच्यामुळे मी असे ते थोडे फोडून घेते. बारीक आचेवरती असा गूळ व्यवस्थित पातळ होतो आता. व्यवस्थित बारीक आचेवर तो पातळ झाला असं वाटतंय. थोडा थोडा फेस यायला लागला त्या गुळाला. अजूनही व्यवस्थित झालेला नाही आहे तो गूळ. लाडू बनवण्यासाठी काही अजून तयार नाही झालेला आहे. आपण ह्याच्यासाठी घेतलेला चिमूटभर सोडा गुळामध्ये घालूया. चिमूटभर सोडा घातल्याने लाडू खुसखुशीत होतात. लाडू तयार तर होतील, दिसायलाही छान दिसतील, पण खुसखुशीत लागण्यासाठी आपण थोडासा चिमूटभर सोड्याचा वापर केला आहे. आता ह्याला फेस येतो आहे. सोडा टाकल्यामुळे फसफसलं आहे आपलं गुळाचं मिश्रण. तर ह्याला आपण 1 वाटीत पाणी घेऊन चेक करू. गूळ अजून तयार झालेला नाही आहे. थोडंसं अजून कडक व्हायला हवा. अगदी मऊ गोळी होती आहे त्याची. जशी लाडवाला हवी तशी नाही झाली अजून. अजून थोडंसं आपण मिश्रण हलवून घेऊ. गुळाचा पाक म्हणजे अगदी टणक पाक नको आहे आपल्याला. आता आपण चेक करून घेऊ. आता हा व्यवस्थित आता ह्याची गोळी होते आहे आणि हा गुळाचा पाक आता व्यवस्थित लाडू करण्यासाठी तयार झाला आहे.
तर ह्याच्यामध्ये आपण सगळं मिश्रण घालून घेऊ. शेंगदाणे आणि तीळ जे भाजलेल्याचं मिश्रण आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ. सगळं मिश्रण एकजीव करूया. सगळं व्यवस्थित एकजीव झालं की लाडू खूप चविष्ट लागतात. सगळं अगदी व्यवस्थित झालेलं आता मिक्स एकजीव झालं आहे सगळं छान. आता हे मिश्रण तिळगुळाचे लाडू करण्यासाठी अगदी तयार आहे. आता ह्याचं आपण ताटामध्ये थोडंसं तूप लावूया म्हणजे ते मिश्रण खाली चिटकणार नाही. आणि हे आपलं तिळगुळाचं मिश्रण थोड्या थोड्या जागेवर वेगवेगळं असं काढून घेऊ म्हणजे आपल्याला लाडू करायला सोपं पडेल. एकदम सगळं घेतलं तर मग ते हाताला लागेल गरम. त्यामुळे असं थोडं जागा सोडून सोडून असं आपण ताटामध्ये जर ते मिश्रण ओतलं असं वेगळं वेगळं केलं तर आपले लाडू पटापट होतात. हे असे लाडू झालेले आहेत तिळगुळाचे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिळगुळ घ्या आणि गुड गुड बोला.